नमस्कार मंडळी, तर तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. दररोज जेवणासाठी काय बनवायचं हा जर प्रश्न पडला असेल तर ही झटपट आणि पटकन होणारी रेसिपी नक्कीच ट्राय करा. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला आपल्याला रेसिपीसाठी काय काय पाहिजे ते आपण बघून घेऊया. तर या ठिकाणी मी एक कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता आपल्याला बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. एकदम बारीक नसेल तरी चालणार आहे. या ठिकाणी आपल्याला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे आपण येथे कांदा कापून घेऊया. नेहमी जेवणाला काय करायचं हा नेहमीच आपल्या बायकांना सतत प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे आपण आज जी ही रेसिपी बनवणार आहोत ना, ती एकदम झटपट आणि पटकन होणारी आहे. शिवाय गरम गरम खायला ती एक वेगळीच मजा येते. तर या ठिकाणी आपला कांदा कापून झालेला आहे, तर आपण मिरचीसुद्धा कापून घेऊया आणि त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा बारीक अशी चिरून घेऊया. तर या ठिकाणी आपण कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे. चला तर आता आपण आपल्या मूळ रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यातलं मी अर्धच पीठ घातलेलं आहे आणि आता हे चाळणीच्या साहाय्याने आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जे लम्स आहेत ना ते राहत नाहीत. त्यामुळे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे. आता बेसनचं पीठ हे बाहेर पडू नये यासाठी मी एक पेला घेतलेला आहे आणि त्यामध्येच बाऊलमध्ये होईल एवढ्याच याच्यावर आपण ते ढवळून घेऊया. म्हणजे काय आहे, पीठ आपलं बाहेर साडणार नाही. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे असेच साधे सोपे स्वादिष्ट आणि खमंग रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपलं बेसन सगळं चाळून झालेलं आहे आणि पेला घेतल्यामुळे ते बाहेरसुद्धा पडलेले नाही आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच ही ट्रिक यूज करा. आता आपण यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया आणि हळद घालून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी याचं स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये लम्स राहणार नाही आणि हे बेसनसुद्धा व्यवस्थित असं मिक्स होईल. तसेच आपल्याला ज्याप्रमाणे पाणी लागणार आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल की आज आपण येथे काय करणार आहोत ते. तर आज आपण बेसनामध्ये पाणी घालून झटपट असं पिठलं बनवणार आहोत आणि या पिठल्यामध्ये पाणी आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे, घट्ट किंवा पातळ, त्याप्रमाणे आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे आपण आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. मला अजून थोडंसं पीठ हे घट्ट वाटतंय त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घालून घेते आहे. ॲक्च्युली आपण 1.25 कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. पुन्हा हे सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पिठल्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे. तसंच मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा एवढी. तसेच जिरेसुद्धा घालून घ्यायचं आहे. राई छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये जिरंसुद्धा घालून घेऊया. तर या ठिकाणी जिरंसुद्धा छान असं उफललं गेलेलं आहे. आता आपण जे कढीपत्ता घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि मिरचीसुद्धा घालून घेऊया. मिरची आणि कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा सगळं बॅटर व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि बॅटर व्यवस्थित ढवळल्यानंतर आपल्याला आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा घालून घेऊया. आता या ठिकाणी कांद्याला गुलाबीचा रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्या कांद्याला गुलाबीचा रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया आणि हळदीचा पण वास व्यवस्थित असा मोडून घेऊया. तर या ठिकाणी आता हळदीचा वास व्यवस्थित असा मोडला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं बेसन, पाणी, मीठ आणि हळद याचं बॅटर घालून घेऊया आणि हे आपल्याला सतत लगेचच कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे. जर व्यवस्थित ढवळलं नाही ना की त्याच्या लगेचच गुठळ्या तयार व्हायला लागतील. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की बेसन हे कढईला पटकन लागलं जात आहे. त्यामुळे आपल्याला ही पळी पटापट अशी फिरवत राहायची आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या ज्या बेसनाच्या गुठळ्या ह्या त्यामध्ये तयार होणार नाही आणि व्यवस्थित असं आपलं छान पिठलं तयार होईल. त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस ही पळी ढवळत राहायची आहे. आता या ठिकाणी बाऊल धुवून होईल एवढं पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा छान असं बेसन शिजेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. दरवेळेला पळी ढवळताना आपल्याला साईडच्या कड्या हा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, आपलं बेसन हे साईडला चिटकणार नाही आणि व्यवस्थित असं आपलं पिठलं तयार होईल. व्यवस्थित असं ढवळल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया. कारण की अगोदरच आपण यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं, त्यामुळे आपल्याला मीठ घालताना थोडंसं जपूनच घालायचं आहे. आता जवळपास 5 ते 6 मिनटं झाली आपण हे कंटिन्युअस ढवळत राहिलेलं आहे.
म्हणजे त्यामुळे काय होतं, एकतर पिठलं खाली लागत नाही आणि छान असं शिजलं जातं. त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ असं ढवळत राहायचं आहे. जर हे बेसन व्यवस्थित ढवळले नाही ना किंवा शिजवले नाही ना, तर मग आपल्याला हे बेसन पचायला जड जाईल. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून आणि शिजवून घ्यायचं आहे. तर हे 5 ते 6 मिनिटं कंटिन्युअस ढवळल्यानंतर आता हे पिठलं आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा पिठल्यावर व्यवस्थित अशी पळी मारून घेऊया. तर या ठिकाणी आपलं परफेक्ट असं पिठलं तयार झालेलं आहे. पिठलं बोलल्यावर भाकरी तर येणारच. तर या ठिकाणी आपण भाकरी सुद्धा तयार केलेली आहे. भाकरी तयार करताना आपल्याला पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि साईडने आपल्याला भाकरी थापत घ्यायची. मग त्यामुळे काय होतं, आपली भाकरी ही छान अशी फुगली जाते. त्यामुळे आपल्याला साईडच्या कड्या ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि फाटली तर मी ज्याप्रमाणे बोट दाखवलं त्याप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे. आणि उकड घेताना 1 ग्लास जर पाणी असेल तर 1 ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यामुळे भाकरी ही लगेच सॉफ्ट पडत नाही, व्यवस्थित अशी कडक राहते. तर या ठिकाणी आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि भाकरी ही व्यवस्थित तव्याला चिटकवून घ्यायची आहे. थोडासा पोलसर पाण्याचा हात घ्यायचा आहे या ठिकाणी आणि संपूर्ण भाकरीवरून हा हात ओला फिरवून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे. तर ती आपण अलगद अशी पलटून घेऊया. भाकरी पहिल्यांदा पलटल्यानंतर आपल्याला जी खालची साईड आहे ना ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. त्यामुळे काय होतं, आपण एका साईडने भाकरी ही व्यवस्थित भाजून घेतली ना की त्यामुळे आपल्या भाकरीला पापड खूप छान येतो आणि भाकरी आपली टम्म अशी फुगते. तुम्हाला दिसेलच ते पुढे. त्यामुळे आपण ही दुसरी जी खालची साईड आहे ना ती सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी भाजून घेऊया. आता खालच्या साईडला ही आत जास्त लागते ना, त्यामुळे मी अशी क्रॉस भाकरी पकडली आहे. म्हणजे त्यामुळे सगळ्याकडून आपली भाकरी छान अशी भाजली जाईल. ती मी दरवेळेला गोल गोल फिरवून घेते. तर या ठिकाणी आता आपण आपली भाकरी पलटून घेऊया. आता तुम्हाला दिसेलच आपल्या भाकरीला छान असा पापड आलेला दिसेल तुम्हाला. तर या ठिकाणी आपली भाकरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि त्याला पापडसुद्धा खूप छान आलेला आहे. त्यामुळे भाकरी करताना अशा प्रकारे भाकरी केली ना की ती छान फुगते आणि ती सॉफ्टसुद्धा एकदम पडत नाही आणि छान अशी कुरकुरीत आणि छान लागते. तर या ठिकाणी आपली भाकरीसुद्धा झालेली आहे आणि पिठलंसुद्धा झालेले आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही झटपट आणि पटकन होणारी पिठल्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.